नवीन कप मी चहा पिला, गोड लागणार आहे का अजून? जे लवकर ते खाते ते गोड वाढले तर बरं आमचं. नाही ना? म्हणजे काय करते तू? कशाला ते त्याला नाही आवडत नाही. एखाद्या चायनीज गाड्यावरती देऊन टाकू. कसं पाय लावून बसेल पाहिजे ना. मित्रांनो सकाळी उठलोय मस्तपैकी एकदम भारी आणि व्लॉग एडिटिंगचं काम चालू आहे. अर्धा रात्री केला, अर्धा आत्ता करतोय कारण व्लॉग एंड पण आत्ताच केला कालचा. विबुडी उठलं सकाळी. अशा विबुडीची गाडी बघा नवीन, त्याच्या काकूने आणलेली. हे बघा नवीन गाडी आणली त्याला, मग काकूडच ठेवून राहिलं बरोबर. ते बघा अच्छा तू किती वाजता उठली? 5 सव्वा 5ला. मी किती वाजता उठलो? 6 वाजता. मी क्लासला जाऊन आले. हां आणि इकडं सकाळची नाश्ते तयार झालेली. काय सकाळच्या नाश्त्याला? शेंगुळे आता चहा ठेवला तुम्हाला. चहा, खारी, बिस्किट. नवीन कप का बरं? नवीन कपात चहा पिला गोड लागणार आहे का अजून? नवीन कप मी चहा पिला, गोड लागणार आहे का अजून? जे लवकर ते खाते ते गोड वाढले तर बरं आमचं. आहे ना? म्हणजे कडू लोकांनी पण गोड वागायचं. कडू बरं वाटलं, तिखट नाही. उलटा तिखट माणूस खाऊन घेतं, लिंबू वगैरे पिळून तिखट गोड खाते येतात. कडू कोणी घेतं का? कडू कोणी नाही घेत. कारला अवॉइड करता लोक, खाते नाही. चहा कमी झाला. मित्रांनो चहा कमी झाला. आता कोण कपा मोठे ना म्हणून काही नाही. आता तुम्ही साठवणी करू घ्या, मी नाही ना परत चहा ठेवतो. तर कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आणि डेली ब्लॉग मी स्वागत करतो. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो घरून मस्तपैकी. आणि आज काही अजून प्लॅन नाही आहे. सगळे गप्पा मारत बसले इथं मम्मीन ते, त्यांच्या गप्पा टप्पा चालू कारण काल सगळे आले होते. मग बहिणी तर मुक्कामी होत्या. आता मी जेवायला बसलो. मग उसळीची भाजी आहे, कालची शिंगुळे आहे आणि पोळ्या आहे. मित्रांनो जश्न वगैरे आलो. आपली गाडी बघा एवढं आलो तशी तुम्ही करून ठेवले, धुतली नाही आम काहीच नाही. आणि आज नाशिक वातावरण इतकं शांत आहे मित्रांनो. आलो रस्त्याने, एक गाडी नाही रस्ते, कुठं ट्रॅफिक नाही, दुकानं बंद निम्म्याच्यावर. का बरं काम आहे असं वाटतं काही जसं झालं आहे नाशिक किंवा काही असं आहे त्याच्यामुळे नाशिक बंद आहे असं वाटत होतं. हो ते घरी सगळं झोपलेलं असेल आता. मम्मी, विबू, गीतू नाही, मम्मी झोपलेली होती बघा. विबू कधी झोपला? हे करू काढ ना आता. काही झोपला मी तर उठला विबोडी जस्ट नाव. मग मी त्याला घेऊन फिरते बाहेर. झोपी झाली बाबलीची. काकड खाऊ घालते त्याला, निघतंय का तुम्ही? या बाई काय करतोय? पेरू काय करतोय? विबोल बघतो काय करते तू? शेंडे घालते. कशाला ते त्याला नाही आवडत नाही. अरे त्याच्या कपाळावर येतं केस. बुच्ची घालायची विबुडी, बुच्ची गागत परत पेपर गागत. तर गंध पसरला का? मी तर तरलो ओरडते, ते ओरडते तरुच्या. असं शांत बस तरी अगं गप ना रे तरे. काल या टायमाला घर किती बरं गेलं गंध. थांब मॅगी आणू थांब. चल इथे स्वयंपाक पडेल. मॅगी आणतो ना. चिनी पोरगी कशी दिसती? चिनी लाचलं मम्मी म्हणत होती या टायमाला काल घर किती भरलेलं होतं. काल बोलून आणलं होतं की ते गागाट गोंधळ होतं ना, शांतता म्हणून तो ओरडत होती अशी तो राहत्या पाय. कशी ओरडती? चल मॅगी घेऊन चल. मी अशा अवतारात नाही घेतले. काही होत नाही. कशी लपते मित्र माझ्या पाठी माग दे तर कुठे चला आम्ही आलो मॅगी घेऊन. चल एखाद्या चायनीज गाड्यावरती देऊन टाकू. त्याला पुढं बस मस्तपैकी. बोर निघाला ना तू मित्र. करून आलं पण गाडीच काढली नव्हती. गाडी चालवायचा मूड पण झाला होता.
म्हटलं जाऊ मग गाडीच आलं नसते मी त्याला पुढे बसून दिला असतं असं सीट बेल्ट लावून. शेंडे बघा त्याची आयुष्य. त्याचं आजीने बांधून ते तोंड पुस त्याचं. मित्रांनो आपण कार ब्लॉगिंग चालू करायची का? लोक कसे मोठं ब्लॉगिंग करतात तसं आपण गाडी घेऊन हिंडत जाऊ. अशी तर कॅमेरा फिट करू, गाडीत 4-5 कॅमेरे फिट करून देऊ. गाडीत फिरायचं, पेट्रोल पैसे एवढे. ब्लॉगिंग मी चालू झालं टाकत जाऊ. डोक्यात अशी पुढे जाऊन ते मस्त मस्त प्लॅन ब्लॉगिंगला घेऊन. अर्ध्यापेक्षा जास्त ते मोनेटाईजला जेवढं लागतं गाईज, अर्ध्यापेक्षा जास्त झालेले आहेत. सबस्क्रायबर्स पण वाढतोय लवकरच. म्हणजे मित्रांनो मी पुढे जाऊन अशी खतरनाक प्लॅन केलेले ना, म्हणजे कोणी असा युट्यूबर असो किती ना, म्हणजे किती मोठा युट्यूबर तिने अशापर्यंत असं विचार नसेल करेल. पण त्यासाठी जरा आपल्याला आकड्यांची गरज जास्त आहे आणि फायनान्शियल पण गरज जास्त आहे, म्हणून ती सध्या पॉसिबल नाही. ते जे विचार करून ठेवलं यूट्यूबबद्दल, पण पुढे जाऊन नक्की जेव्हा आपण 100% ते करू ना, मी तुम्हाला तेव्हा सांगेल. असे खतरनाक प्लॅन करून ठेवलेले मी यूट्यूबला पकडून. अशी बबडी कशी पाहत पाहिजे, लई मजा येते फिरायला. बाबा विभू भाऊ 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 काही नका शिकू तुम्ही त्याला. बघू त्याला गाडी फिरतोय ना तो आता. भारी भाऊ भाऊ करत होता दुपारी. ए भाऊ 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 भाऊ. खा, त्याची प्रायोरिटी त्याचं खाणं आहे पहिले. मित्रांनो काय आम्ही मॅगी घ्यायला आलो, म्हटलं त्याला गाडीचं राऊंड पण मारायचं. मग आम्ही आज चालू गल्लीत फिरून घेऊन राहिलो असंच. गोलमाल है पैसा गोलमाल है. तरुणला पण किती दिवसात म्हणतो यूट्यूब चॅनल चालू कर. कोण काढ तरुण तिचं यूट्यूब चॅनल चालू केलं पाहिजे की नाही. बाई या पोरीमध्ये ऑफ कॅमेरा इतका कंटेंट आहे, इतकी खतरनाक आहे ती. मग काय आती तिथं माती असतं ना, असा विषय. तितकं भारी यूट्यूब चॅनल चालू करू शकते ती. ब्लॉगिंग म्हणून नाही म्हणते मी, ॲज अ ब्लॉगिंग म्हणून नाही, पण मग त्याच्यात बाकीचं सुद्धा कंटेंट म्हणजे त्याचं क्रिएशन असं आहे ना खतरनाक. मित्रांनो ती 2017 साली एडिटिंग करायची विचार करा तुम्ही. आता 18 ना का 17, त्या काळात एडिटिंग म्हणजे काय विषय होता. टिकटॉक होतं, ते टिकटॉकचं ट्रान्झॅक्शन व्हिडिओच्या एडिटिंग जमायचे तिला, जे की कोणाला जमत नव्हतं. माझ्यासुद्धा एडिटिंग करून द्यायची. आणि ती मोस्टली सेनची खूप मोठी फॅन होती. डिक्टो मोस्टली सेन सारखी होती तेव्हा. ती आहे जाऊन पण क्रिएशन पण खूप येईल कधी कामं येतील ते कधीतरी दिसतील तुम्हाला एक दिवशी यूट्यूबवरती. कसं पाय लावून बसेल पाहिजे ना. आता मोठ्या पप्पाची गाडी आहे. सनरूप काय याला सनरूपचं काढलं किती गाडी चाळे करला. नुसतं सनरूप उघडल. मॅगी येण्यासाठी उतरलोय मी. विसरून गेलो मॅगी यायची. मी गाडी तिकडे लावली, पाईप चालू दुकानामध्ये. मित्रांनी इकडे गाडी लावून दिली होती मी. असं बघू रडला का नाही ना. मॅगी मॅगी बुडी नको. मम्मी बाहेरच वाट पाहते विभूची. ये त्याला घे. खूप झालं. काय घ्यायचं हातात, काय तुझ्या हातात, काय आणलं तुला पप्पानी. शेंडीला आलो लगेच आलो. मी त्याला मम्मीला काढून दिलं, गाडी लावत त्याला वाटलं परत चाललो काय मी त्याला सोडून. एक तर तो आहे ना आता लय एक तर तो आता आहे ना काच लय मागं लागायला लागलाय. असं आलो भरून जाऊन आता 70 रुपये किती धमकी देत त्याला. ते तर रोज धमकी देतात. मारू का आता बनवू मित्रांनो आम्ही मॅगी. तू बनवते कौन बनवा तो भाई. तो दोस्तों अभी हम बना रहे फिलहाल मैगी. मैं ही बनाता हूँ मैगी. आज मेरे हाथ की मैगी खाएंगे सब लोग घर में. दोस्तों अपनी कढ़ाई आ चुकी है. तो पहले कढ़ाई को रखना है गैस पे. गैस चटाना है. फिर गैस चटा लिया. ओके तो यहाँ पर पानी उबलने के लिए रख दिया हमने. मी तर आपली मॅगी चालली. तुम्ही कधी कच्ची मॅगी खाता का? मी नेहमी खातो मॅगी बनवतो ना.
अशीच खाली नाही पाहिजे पण मी तुला एकदम सिंपल मॅगी बनवतो. मी काही मसाला घेईन काहीच नाही. तर पाण्यात मॅगी टाकायची, उकळायची, मसाला टाकून काढून घ्यायची. फक्त त्यात एक ट्रिक वापरतो मला तेच सांगतो. मसाला मॅगी टाकली की तवा लगेच टाकून द्यायची उकळायसोबतच, नंतर टाकायची. आणि अजून एक मी मॅगी टेस्ट लागण्यासाठी अजून एक ट्रिक करतो की जेव्हा मॅगी पूर्ण होती ना त्याच्या शेवटी सगळं गॅस वगैरे बंद केला ना, मसाला थोडासा बाकी ठेवायचा, मग वरून थोडासा मसाला टाकायचा आणि तो मिक्स करायचा. एक नंबर लागते मॅगी माझी. बघा मित्रांनो, आता झाली मॅगी, थोडीशी बाकी राहील म्हणायची. आणि मसाला टाकला आहे पण एक पुडीत मसाला थोडा तसाच ठेवला, अर्धी पुडी, बाकी सगळा मसाला टाकला आहे. हा शेवटी मॅगी बनल्यानंतर वरतून टाकायचा. हां काय करतो तुम्ही चॅलेंज? हा तो आला नाही का ते खाऊन पळायचं. करू चल, खरं सगळं उद्या ऐक तू आताच करू ना. आता नाही. मित्रांनो मी बनवलेली मॅगी, मसाला पसारा तर खूप घातला, मम्मी चिडला तर मम्मी आताच किचन आवरलं होतं. आपल्या हातची मॅगी मित्रांनो. तो मला द्यायचं खायला. हा ऐक द्यायचं नशिबाने काही नव्हतं, तुला माझ्या हातचं बनवून भेटलं. थांब आता मित्रांनो बा आपली स्पेशल ट्रिक. Oh my God, काय मॅगी आहे. एक नंबर. मित्रांनो एक नंबर झाले. तुम्ही पण अशी ट्राय करून बघा एकदा घरी बनवली मॅगी तर. हा मित्रांनो जस्ट ना आलो कामावर ना, म्हणजे मगाशी गेलो, मग वाटलं तरुण ते ब्लॉग बनवतोय घरी काही शूट करतील, पण ते बाहेर गेलोच वाटतं. मग त्यांनी काही ब्लॉग शूट केला नाही. आता मी आलो घरी, आता वाजले 11:30, म्हणजे आज लवकर आलो. आज काही एवढं काम नव्हतं, मग लवकरच सुट्टी झाली आज. आणि आय होप तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग भेटूया पुढच्या डेली ब्लॉगमध्ये. आणि आज मी बिना चष्म्याची एडिटिंग करतो आहे. एडिटिंगच झालं, कारण मला एडिटिंगला बसायचं म्हणून एडिटिंग शब्द आला तोंडामध्ये. ब्लॉगची एंडिंग करतो आहे बिना चष्म्याची. खूप दिवसांनी चष्मा काढला, कारण इन्फेक्शन झालेलं होतं कंटिन्यू चष्मा. आता डोळ्यांना बरं वाटले, चष्मा काढला, आता एवढा काही यूज करत नाही. तर भेटूया पण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय गाईज. आणि आपले नवीन ब्लॉग पाहायला विसरू नका.